नमस्कार मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा आपला विषय आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. एखादी क्रिया सध्या चालू आहे असे दर्शवण्यासाठी जसं आपण चालू वर्तमान काळ वापरतो त्याचप्रमाणे एखादी क्रिया बोलताच क्षणी पूर्ण आहे असे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. पूर्ण झालेली क्रिया व्यक्त करताना हा काळ भूतकाळाला वर्तमान काळाशी जोडतो. पूर्ण वर्तमान काळाच्या मराठीच्या वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ले, लो, ली अशी अक्षरे व क्रियापदानंतर आहे, आहेस, आहेत असे शब्द असतात. जसे तो आला आहे, ते आले आहेत, तू आला आहेस, मला हे समजलं आहे. या काळाची रचना कर्ता अधिक हॅव हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक डॅश डॅश जे येईल ते. आता तुम्हाला क्रियापदाची संपूर्ण रूप माहीत असायला पाहिजे. क्रियापदाचे तिसरे रूप बनवण्यासंबंधीची माहिती यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आता हॅव आणि हॅजचा फरक पहा. एकवचनी शब्दासोबत हॅज वापरतात, पण आय आणि यू एकवचनी असले तरी आय आणि यू सोबत हॅव वापरतात. अनेकवचनी शब्दासोबत हॅव वापरतात, म्हणजे ही, शी, इट, राम, श्याम सोबत हॅज, आय व यू सोबत हॅव आणि वी, दे, पीपल इत्यादी सोबत हॅव वापरतात. आता खालील वाक्य पहा. तो आला आहे येणे म्हणजे कम, कमचे तिसरे रूप कम. ही हॅज कम कर्ता अधिक हॅव हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक डॅश डॅश. ते आले आहेत, दे हॅव कम. मी आलो आहे, आय हॅव कम. तू आला आहेस, यू हॅव कम. मी हे पुस्तक वाचलं आहे किंवा वाचलंय, आय हॅव रीड धिस बुक. मी त्याला पत्र पाठवलं आहे, आय हॅव सेंट हिम अ लेटर. पूर्ण वर्तमान काळाबद्दल आणखी थोडी माहिती. भूतकाळ दर्शवणाऱ्या शब्दासोबत जसे येस्टरडे, लास्ट नाईट, इन 1980 इत्यादी या काळाचा उपयोग होत नाही. म्हणजे आय हॅव सेंट हिम अ लेटर येस्टरडे असे म्हणत नाहीत. या काळात नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवताना जस्टचा बऱ्याचदा उपयोग केला जातो. जसे ही हॅज जस्ट कम, तो आत्ताच आला आहे. जस्टच्या वाक्यातील जागेकडे लक्ष द्या. भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे असे दर्शवण्यासाठी सुद्धा पूर्ण वर्तमान काळ वापरला जाऊ शकतो. जसे ही हॅज लिव्ड हिअर फॉर 10 इयर, त्याला इथे राहायला 10 वर्षे झाली आहेत, म्हणजे अद्यापही इथेच राहतो. पण ही लिव्ड हिअर फॉर 10 इयर या साध्या भूतकाळाच्या वाक्याचा अर्थ होतो तो इथे 10 वर्षे राहिला, म्हणजे आता तो इथे राहत नाही.